नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो प्रायव्हेट जॉब वॅकन्सीज निघालेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिक्षक, लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट, वॉर्ड बॉय, हॉस्टेल रेक्टर, स्वयंपाकी, वायरमॅन, सुतार, प्लंबर, फार्मासिस्ट, आया, नर्स अशा इतर वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला ॲप्लिकेशन फीस भरायची नाही आहे। फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। काही पदांसाठी डायरेक्टली तुम्ही इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊ शकता। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता 4थी ते पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत। तर कोणकोणत्या पोस्ट आहेत, त्यासोबतच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत, सॅलरी किती दिली जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत चला बघूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुयश गुरुकुल सोलापूरसाठी या जागा आहेत मित्रांनो। निवासी क्रीडा शिक्षकसाठी 25,000 सॅलरी दिली जाते। ट्युटर अर्धवेळसाठी 15,000, संगीत शिक्षक अर्धवेळसाठी 14 ते 15,000 सॅलरी दिली जाणार आहे। संगीत शिक्षक पूर्णवेळसाठी 20 ते 22,000, निवासी शिक्षक रेक्टर पूर्णवेळ 18 ते 20,000 सॅलरी। योगा शिक्षक अर्धवेळ या ठिकाणी 14 ते 15,000 सॅलरी दिली जाणार आहे। सोबतच सुतार, प्लंबर, लॉन्ड्री, वायरमॅन, गोपालक 15 ते 18,000 सॅलरी दिली जाणार आहे। निवासी अनिवासी स्कूल बस चालकसाठी या ठिकाणी 18 ते 20,000 सॅलरी दिली जाणार आहे। हॉस्टेल निवासी शिपाई यासाठी 15,000 सॅलरी दिली जाणार आहे। निवासीसाठी राहणे व भोजन याची सुविधा या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे। सोमवार ते शनिवार या वेळेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे तुमचा बायोडेटा घेऊन। 10 ते 12 या ठिकाणी वेळ दिलेली आहे। या ठिकाणी तुमचा जो काही CV आहे तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली सुद्धा पाठवू शकता। त्यानंतर आहे आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अहिल्यानगरसाठी या जागा आहेत। वॉर्ड बॉयसाठी 3 जागा आहेत, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आयासाठी 3 जागा आहेत, अनुभवींना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लिहिलेली नाही आहे। स्वीपर फिमेलसाठी 2 जागा आहेत, अनुभवींना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। नर्ससाठी या ठिकाणी GNM झालेला आहे किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता। 8 जागा आहेत। सीनियर RMO या ठिकाणी 3 जागा आहेत। BMS झाले किंवा BHMS झाले तर तुम्ही अप्लाय करू शकता। OT असिस्टंटसाठी 2 जागा आहेत, अनुभवींना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। रिसेप्शनिस्टसाठी 2 जागा आहेत, किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे। फार्मासिस्टसाठी 3 जागा आहेत, D फार्मा किंवा B फार्मा झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन खालील पत्त्यावर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भेटायचे आहे। या ठिकाणी फ्रेशर आणि अनुभवी दोघेही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही जॉबबद्दलची विचारू शकता। त्यानंतर आहे बिल्ट्यूब इंडस्ट्रीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी जागा आहेत। बॅक प्रेशर टंबाईन ऑपरेटरसाठी 3 ते 4 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे। इलेक्ट्रिशियनसाठी बॉयलर व टंबाईनसाठी 10 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे। इन्स्ट्रुमेंट टेक्निशियनसाठी 4 ते 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे। लॅब केमिस्टसाठी 3.5 वर्षाचा या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे। सुपरवायझर डिप्लोमासाठी 3.5 वर्षाचा या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे। कॉन्टॅक्ट ईमेल दिलेला आहे या ठिकाणी। जर का तुम्ही इच्छुक असाल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता। त्यानंतर आहे वीकेंड फायनान्स सर्व्हिससाठी टेलिकॉलरसाठी 6 जागा आहेत। 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणारे, सोबतच 6 महिन्याचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे। टेलिकॉलिंग विथ स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। मुंबई नाका नाशिक या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय विथ रिझ्युमे ॲट या ठिकाणी त्यांचा ईमेल ID दिलेला आहे, यावरती तुमचा CV या ठिकाणी सेंड करायचा आहे। त्यानंतर आहे विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यापेठ या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। उपव्यवस्थापकसाठी 1 जागा आहे, BCom झालेला आहे किंवा GDCA झालेला आहे, 10 वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे शाखाधिकारी पदावर काम केल्याचा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। शाखाधिकारीसाठी 2 जागा आहेत, BCom झालेला आहे, GDCA झालेला आहे,
अनुभव आहे तुमच्याकडे 10 वर्षाचा तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. लिपिक पदासाठी 3 जागा आहेत. बीकॉम आवश्यक असणार आहे. अनुभव असणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे, परंतु फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात. पिग्मी एजंटसाठी 2 जागा आहेत. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. अनुभव या ठिकाणी सांगितलेला नाही आहे. शिपाई पदासाठी 2 जागा आहेत. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो. अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक आहे 3/8/2026. त्यापूर्वी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉबबद्दलची विचारू शकता. त्यानंतर आहे मधुरा इस्टेट. या ठिकाणी बघू शकता तुम्ही अकाउंटंट, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ॲडमिन एक्झिक्युटिव्ह, ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर डायरेक्टली तुमचा CV तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. कॉल करून या ठिकाणी तुम्ही पूर्ण जॉबबद्दलची माहिती सुद्धा विचारू शकता. नंतर आहे वॉक इन इंटरव्ह्यू. अकाउंटंट, कम्प्युटर ऑपरेटर, सिव्हिल इंजिनियर, अकाउंट असिस्टंट, सिव्हिल साईट सुपरवायझर, ऑफिस असिस्टंट, नागपूरसाठी या जागा आहेत मित्रांनो. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल आय डी दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही जॉबबद्दलची विचारू शकता. या सगळ्या पदांसाठी एक्सपिरियन्स त्यांनी मिनिमम 5 इयर्सचा सांगितलेला आहे. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा. त्यानंतर आहे या ठिकाणी बघू शकता नागपूरसाठी पुन्हा वॅकन्सी आहे. क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्हसाठी जागा आहेत. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर सुपरवायझरसाठी 12वी पास या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फ्रेशर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. स्टोअर एक्झिक्युटिव्हसाठी BA किंवा BCom झालेला आहे. तुम्ही फ्रेशर आहात, एक्सपिरियन्स दोघेही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. इंटरव्ह्यूबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब वॅकन्सी आहे गोंदियासाठी. कम्प्युटर ऑपरेटरसाठी 1 जागा आहे. MSc झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सुपरवायझरसाठी 1 जागा आहे. या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असाल आणि फ्रेशर असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. स्टोअर एक्झिक्युटिव्हसाठी 1 जागा आहे. BA झालं आहे, BCom झालं आहे, फ्रेशर एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिशियनसाठी या ठिकाणी ITI झालेला आहे. फ्रेशर एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. फिटरसाठी या ठिकाणी ITI असणे आवश्यक आहे. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉबबद्दलची विचारू शकता. त्यानंतर आहे निराला ग्रुप इन्स्टिट्यूशनमध्ये या ठिकाणी बघू शकता असिस्टंट टीचरसाठी या ठिकाणी 1 जागा आहे. 9 to 10 स्टँडर्डसाठी या जागा असणार आहेत. क्वालिफिकेशन BSc B.Ed झालेला आहे. मॅथ्स कंपल्सरी सब्जेक्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. असिस्टंट टीचरसाठी 1 जागा आहे. 5th to 7th स्टँडर्डसाठी HSC झालेला आहे प्लस D.Ed. TET दिलेली आहे किंवा तुम्ही CTET दिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. इंग्लिश मीडियममध्ये जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर आहे असिस्टंट टीचर 1 जागा आहे. 5th to 7th स्टँडर्डसाठी HSC झालेला आहे, D.Ed झालेला आहे, TET झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. तर या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो. डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे. 8/8/2026 सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू असणार आहे. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुमचे जे काही रिझ्युमे आहे, सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपीज आहेत ते घेऊन तुम्हाला या ठिकाणी पोचायचं आहे. पूर्ण ॲड्रेससुद्धा दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर दुसरी जॉब वॅकन्सी नाशिक सिटीसाठी आहे मित्रांनो. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी जागा निघालेल्या आहेत. एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता. गुड कन्व्हर्सेशन स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. इंटरेस्टेड जर तुम्ही असाल तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे. यावरती तुमचा CV तुम्ही पाठवू शकता. त्यानंतर दुसरी जॉब वॅकन्सी आहे कोल्हापूरसाठी. अकाउंटंटसाठी 3 जागा आहेत. टॅली झालेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. ऑफिस बॉयसाठी 2 जागा आहेत. किमान 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉबबद्दलची तुम्ही विचारू शकता.
त्यानंतर आहे या ठिकाणी बघू शकता सरस्वती MG या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. जळगावसाठी या जागा असणार आहेत. सेल्स डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट अशा दोन्ही या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. जनरल मॅनेजर सेल्ससाठी एक जागा आहे. बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हसाठी एक जागा आहे. फायनान्स कार लोनसाठी 3 जागा आहेत. त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस मॅनेजरसाठी एक आहे. वॉरंटी क्लेम एक्झिक्युटिव्हसाठी एक आहे. फ्लोर सुपरवायझर एक, सर्व्हिस ॲडवायझर 5, टेक्निशियन सिनियर आणि ज्युनियरसाठी टोटल 6 जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही जे इंटरेस्टेड असाल तर तुमचा जे काही पासपोर्ट साईज फोटो आहे, CV आहे, KYC डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला या ॲड्रेसवरती पोचायचं आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती तुम्ही जॉबबद्दलची विचारू शकता.